हो नाही करत फसलेला प्लॅन मात्र 100% सक्सीड झाला. जवळजवळ 1 तासाचा लांब पल्ला टू व्हीलरवरून पार केल्यानंतर आमचं चौकडी पोचली फायनल डेस्टिनेशनला. आणि हे डेस्टिनेशन म्हणजेच रिसॉर्ट, माझ्या लेकींचं सगळ्यात आवडती प्लेस. कारण त्यांना पाणी खूप आवडतं, पोहायला आवडतं, पाण्याचं खूपच आकर्षण आहे. मग आम्ही वेगवेगळे रिसॉर्ट ट्राय करत असतो. तर या रिसॉर्टला आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. रिसॉर्ट खूप छान आहे, खूप छान होतं. जेवणाचे अरेंजमेंट पण खूप छान आहे. प्रशस्त असा इथे बघा तो जेवणाचा हॉल आहे. आणि नंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो. ब्रेकफास्टमध्ये सांगू तर आम्ही घरून ब्रेकफास्ट करून गेलो होतो, कारण आमचा असा काही प्लॅनच नव्हता. एकदम ऑन द स्पॉट प्लॅन बनला आणि आम्ही निघालो. इथे मी कांदा घेतला प्लेटमध्ये, लिंबू घेतलं, त्याच्यानंतर पुढे पोहे होते. सगळ्या टाईपचा ब्रेकफास्ट होता. पोहे काही मी थोडेसेच घेतले जस्ट टेस्ट करण्यासाठी, कारण कोणत्याही नवीन प्लेसवर जेव्हा आम्ही जातो ना, तेव्हा आम्ही पहिलं त्या ठिकाणी जे काही आहे ना ते आयटम्स नेहमी टेस्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला ना तिथल्या पूर्ण जेवणाचा वगैरे अंदाज येतो. नेक्स्ट टाईम काय करायचं हे पण लक्षात येतं. शिरा होता, उपमा होता. शिरा काही मी घेतला नाही, थोडासा उपमा, थोडे पोहे घेतले. पण मिसळ बघितल्यानंतर मात्र मी ब्रेकफास्ट केला हेच विसरून गेले. आणि मी मिसळची मस्त 1 प्लेट आणि 2 पाव मस्त आणले. खूप टेस्टी मिसळ होती. तर ओव्हरऑल ब्रेकफास्ट खूप छान होता. तर हा ब्लॉग कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. त्या रिसॉर्टचे अजून पुढचे ब्लॉग मी नक्की टाकेन.